आता आपण मंदिरातून बाहेर आलेलो आहे आणि या ठिकाणी बघतोय दादऱ्याच्या ठिकाणी यात्रा भरलेली आहे आणि ही यात्रा रामनवमीची यात्रा आहे। या ठिकाणी बघतोय आपण कशा पद्धतीने यात्रा भरलेली आहे ती आणि इथे आपण काही व्यापाऱ्यांशी थोडीशी चर्चा करणार आहोत। आताच आपण मंदिरातून जाऊन आलोय त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा भजनाचा कार्यक्रम कीर्तनाचा कार्यक्रम सुरू आहे आणि आता आपण आलेलो आहे या पालखीमध्ये, या बाजारामध्ये, या पालखीमध्ये रामनवमी या दादऱ्यामध्ये खूप मोठी पालखी भरत असते आणि अनेक पंचक्रोशीचे व्यापारी या ठिकाणी असतात। आपण या ठिकाणी आता व्यापाऱ्यांची जर प्रतिक्रिया जाणून घेऊया। आपण या ठिकाणी आपले किती वर्षापासून येत आहे? कमीत कमी आम्ही 25 ते 20 वर्षापासून आम्ही आमचा धंदा आहे आणि गावोगावी आम्ही असा परंपरानुसार आम्ही रामनवमी किंवा महालक्ष्मी किंवा इतर आम्ही जगदंबा उत्सव सतत करत असतो। आम्हाला असं वाटतं की आम्हाला दर दिवशी असं आम्हाला वाटतं की दर दिवशी आम्हाला असा यात्रा पाहिजेत आम्हाला। अच्छा, म्हणजे या ठिकाणी दर्शनासाठी भाविक लांब लांबून येत असतात का? हां, लांब गुजरातहून येतात, पालघर जिल्ह्यातून येतात किंवा जव्हार, वाडा, तसंच पालघर जिल्ह्यातून आणि डहाणू तालुक्यातून असे बरेच भाविक येतात आणि दर्शनासाठी आणि सोहळा बघणार का इथं कसा उत्सव किती जोरात होतो किंवा आनंद लुटता येईल तेवढा ते आनंद लुटतात। एकंदरीत भक्तिभावाने इथून बऱ्याच लांबून रामाच्या दर्शन प्रभू श्री रामाच्या दर्शनासाठी भाविक येत असतात। आणि मी काय सांगतो तुम्हाला या ठिकाणी तुमचा धंदा वगैरे व्यवस्थित होतो का? हां, पोटापुरता धंदा होतो। आम्ही दर वर्षापूर्वी पालखीची आतुरतेने वाट बघत असतो आणि आम्हाला असं वाटतं का दादऱ्यामध्ये एवढ्या परिसरामध्ये राम मंदिर आहे आणि जोरात उत्सव चालू असतो आणि एवढ्या मोठ्या परिसरामध्ये एवढ्या एकच राम मंदिर मला वाटतं आहे। हां, विक्रमगड तालुक्यामध्ये एकच इथं दादऱ्या छोटासा गाव आहे, तिथं श्रीरामाचं मंदिर आहे आणि ते लोक भाविक एवढ्या आतुरतेने सेवा मंदिरामध्ये आणि भजन आणि कीर्तन मोठ्या जोरात उत्सव करतात। एकंदरीत आपण बघितलं देशभरात हा रामनवमीचा उत्सव आनंदभरात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो। आज अयोध्येमध्ये सुद्धा रामनवमीचा उत्सव अतिशय भक्तिभावाने सुरू आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय खूप या ठिकाणी जी पालखी आहे ती पण अतिशय अजून गर्दी व्हायला सुरुवात झाली। आता थोड्या वेळाने या ठिकाणी भरपूर गर्दी आपल्याला पाहायला मिळणार आणि भाविक या ठिकाणी आपल्याला भक्तिभावाने इथे येताना दिसतील। व्हिडिओ रिपोर्टर आकांक्षा वारंगडेसह गंगाराम वारंगडे, मशाल।